आनंद संदोहिनी लोके रोचकिनं मनोरुचिकरः श्रोत्रास्तु सत्कौतुकः यशासन्नत भूपति सुरपतिः कृष्ण कथा नायकः कस्येयं कविकैरव दुतिकरः चांद्रीवनो रोचते। अतुल्य परमानंद अमृत सागर भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने संपन्न होत असणारा आपला अखंड श्रीमद भागवत कथा कीर्तन सोहळा श्रीकृष्ण मंदिर सेलू प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारी ही आपली श्रीमद कृष्ण कथा वर्ष 5वे ज्यांच्या मार्गदर्शनाने या सप्ताहाची सुरुवात झाली असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी कोठी पिंपळगाव या ठिकाणी जे रोज श्रीमद भागवत गीता पठण या ठिकाणी पारायण करतात असे महंत श्री सारंगधर बाबाजी कोठी पेठ पिंपळगाव, तसेच आमचे स्नेही पूजनीय श्री श्यामदादाजी जामुदेकर पालम, पूजनीय श्री बाळूदास मुनिदादा अंकुळणेकर आणि आपल्याच्या गावातील असणारे पूजनीय श्री सुदास मुनी अंकुळणेकर, आपल्याच गावातले एक सुंदर युवा कीर्तनकार रत्न हरिभक्त परायण सिद्धांत महाराज सेलोकर, आज त्यांचं या ठिकाणी सुंदर असं कीर्तन आहे। अनेक या ठिकाणी उपस्थित असणारे, मला माहिती नाही, मी पहिल्यांदाच आपल्या या भागामध्ये आलेलो आहे। कुणी कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, आमची काही बाबा मंडळी तपस्विनी माता या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या सेलू गावातील सगळ्या मावल्या, सगळे ग्रामस्थ, सगळे शिंदे परिवार सगळ्यांना अभिवादन करतो। सज्जन हो, असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे, श्रीमद भागवती कथा कथयता आनंद संदोहिनी। श्रीमद कृष्ण कथा, भागवत कथा सांगणे म्हणजे आनंदाचा झरा आहे, लक्षात घ्या। या जगामध्ये न आवडणाऱ्यांना सुद्धा ही कृष्ण कथा, ही भागवत कथा आवडायला लागते, आपल्या प्रेमामध्ये पाडते, मोहामध्ये पाडते। न आवडणाऱ्यांना तर त्याचं कौतुक आहे, लक्षात घ्या। यशा राती नितंबिनी श्वसनत, आणि जो देव ज्याच्या पुढे राजे नतमस्तक होतात असा देवांचा पती भगवान गोपाल कृष्ण या कथेचा नायक हे, लक्षात घ्या। आणि कवी रूपी सफेद कमलांना तेज देणारी ही श्रीमद भागवत कथा कोणाला बरे आवडणार नाही, सगळ्यांनाच हवीशी वाटते, सगळ्यांना आपल्या प्रेमामध्ये टाकते ही कृष्ण कथा, लक्षात घ्या। म्हणून श्रीमद शब्द अनेक ग्रंथ असतील, 18 पुराण असतील, पण गीता आणि या भागवत कथेला श्रीमद शब्द लागलेला आहे। विष्णू पुराण असेल, गरुड पुराण असेल, ब्रह्मपुराण असेल, वैवर्त पुराण असेल, पण श्रीमद शब्द फक्त भागवत कथेला आहे, कृष्ण कथेला। आनंद वाटला आपल्या गावामध्ये। सगळ्यांना पुनश्च एकदा या सप्ताहाच्या निमित्ताने सगळ्यांना अभिवादन करतो आणि कथेमध्ये प्रवेश करतो। गेल्या 5 वर्षापासून आपण या भागवत कथेवरती अनेकांचं, मोठमोठ्या लोकांचं या ठिकाणी चिंतन आपण श्रवण केलं असेल। प्रथम तर मला एक अभिमान वाटला की ज्या कुळामध्ये आमचा जन्म झाला
माझाही ज्या कुळामध्ये जन्म झाला, ज्या राजे छत्रपतींच्या, आनंद वाटला या ठिकाणी प्रतिमेला हार वगैरे घातला. पहा, भागवती ते शिकवते. त्रेतायुग निघून गेलेला आहे, 32 लाख वर्ष असणारा त्रेतायुग निघून गेला, 16 लाख वर्षाचा, 8 लाख वर्षाचं द्वापार युगही निघून गेलं, तरी आम्हाला देव जोडता नाही आला, माणूस बनता नाही आला. आता कलियुग लागला आणि 5000 वर्षापूर्वी जे भागवताने सांगितलेलं मी तुम्हाला सांगणार आहे. माणसा, तू कसं जगलं पाहिजे या कलियुगामध्ये, ही प्रतिमा आम्हाला हे शिकवते की ज्यावेळेस एखाद्यावरती अत्याचार होत असेल ना, की माणसा तू जास्त शिकू नकोस, पण ज्यावेळेस तुला बाईमध्ये आई पाण्याची नजर निर्माण होईल ना, त्यावेळेस तू माणसासारखा माणूस होशील. कधी असं वाटलं ना, त्या प्रतिमेकडे पाहत जा, नुसतेच केस वडून आणि कपाळावरती चंद्र कोरून लावून तुम्हाला आई पाहता नाही येणार. लक्षात घ्या, ते विचार राजांचे आपल्या हृदयामध्ये उतरावा लागणार आहे. लक्षात घ्या, त्यांचे ज्यावेळेस गुरु त्यांना शिकवत होते दांडपट्टा खेळण्यासाठी, दादाजी कोंडदेव मा जिजाऊ आसनावरती बसलेली होती. राजांना शिकवत असताना राजे घोड्यावरती पडतात, पायामध्ये गुंतलेला आहे, ती रस्सी आणि घोडा ओढायला लागला. त्यांचे गुरु असणारे घाबरले. लक्षात घ्या, घोडा पळतोय, सोलून निघतोय अंग. दादाजी कोंडदेव ज्यावेळेस पकडण्यासाठी निघतात ना, माझी जाऊ म्हणते नाही, त्यांना अनुभव येऊ द्या. काय म्हणते? त्यांना अनुभव स्वतःचा कळू द्या. मी लय दिवस त्यांच्या पाठीमागे नाही, त्यांच्या पाठीवरती राजांना उभारत आलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणून एक आईचं कर्तव्य असतं की आपल्या बाळाला आपल्या पायावर उभा करता आलं पाहिजे. जर तुम्ही त्याच्या मध्ये जर संस्कार दिले नाहीत ना, त्याला त्याच्या पायावर जर उभे केले नाहीत ना, तर त्याचं दुःख तुम्हाला भोगावं लागणार आहे. लक्षात घ्या, हे तुमचं धन आहे. मुलाला संस्कार, जसं माझ जाऊन आपल्या राजांना घडवलं ना, तसं तुमच्या मुलांना घडवणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे प्रतिमेला पाहून आठवा. म्हणून शास्त्रात असं म्हटलेलं आहे, गोविंद नाम नाही जयाच्या वंशी, ते पाथर कुशी निफन्नले, वेवोनी वांज झाले व माय, पुत्र न धरी पाय गोविंदाचे. जर तुम्ही मुलाला जन्म दिला आणि त्याला संस्कार दिले नाही, त्या गोविंदाचं नाम त्याच्या मुखामध्ये जर दिलं नाही ना, तर पाथर कुशी निफन्नले म्हणजे दगड तुमच्या उदरी जन्माला आल्यासारखं आहे. काय दगड जन्माला आल्यासारखं आहे, शास्त्रकार सांगतात. एवढंच नव्हे तर वेवूनी वांज झाले व माय, जन्माला मुलाला जन्म देऊन जर संस्कार दिले नाहीत, भगवंताचं नाम मुखामध्ये दिलं नाही, तर तुम्ही वांज असल्यासारखे. त्या प्रतिमेकडे पाहून आठवा, त्यांना जसं घडवलं, त्यांनी जशी क्रांती केली, तशा मुलाला गाडी देण्यापेक्षा, करोडोचं धन देण्यापेक्षा, बंगला देण्यापेक्षा त्याला हे संस्कार द्या. हे जर दिलं ना, तो मुलगा जरी इथे येऊन बसला ना, त्या भगवंताचं नाम घेतलं ना, तर त्याच्यासारखं जगात मोठं धन कोणचं नाही. लक्षात, कोणचं धन नाही. आणि ह्या धनाची, या संस्काराची गरज आहे आजच्या काळामध्ये. आणि हे जर आपण नाही दिलं, लक्षात घ्या, तर कोपर्डी सारखे प्रकरण आज या कलियुगामध्ये घडतात. मालेगाव सारखे 3-4 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार होतात, अपहरण होतं, चिरडून मारल्या. म्हणून माणूस बनण्याची जागा कोणती असेल मौल्यवान, तर ती ही जागा आहे. कृष्ण कथा आहे, कीर्तन असेल, प्रवचन असेल. आज तुम्ही जर कपडे टाकले ना, तुमच्या मशीन मध्ये धुवून निघतात माऊल्यांनो, धुवून निघतात का नाही? निघतात ना. इकडून तुम्ही मसाला टाकला तर इकडे लगेच तयार होतो. अहो एवढंच नाही, तुम्ही शेतकरी आहे, तिकडून ऊस टाकलं की साखर तयार होते, गहू टाकलं तर पोळी तयार होते, चपाती तयार होते. मग मला सांगा, असं कुठं मशीन आहे का की अतिरेकी जरी कोण टाकला तर इकडं सज्जन होईल? लक्षात घ्या, आहे का? इकडं दुर्जन माणूस टाकला तर इकडं सज्जन होईल, असं आहे का? कुठे नाही. या जगाच्या पाठीवरती अनेक माणूस बनण्याची मशीन तयार झालेली नाही.
ती मशण कोणची असेल तर फक्त ही कथा सप्ताह इथेच माणसाला माणूस बनता येतो. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, हो शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, ओ शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है। आज मुझे तेरी लगन दिल हुआ दीवाना है, शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना जर तुम्हाला भगवंताला जर भेटायचं असेल तर सत्संगाची महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. टाळी वाजायला सगळे. सत्संगाची गरज आहे. सत्संगाची भागवताची निर्मिती सत्संगातून झालेली आहे. लक्षात घ्या. कशाची? सत्संगातून निर्माण झालेली. म्हणून इथं इंद्रियांच्या विषांनी विषारी झालेले जे अंतकरण आहे ना, हृदय आहे ना, त्याला ही साफ करण्याची जागा. ह्याला दुसरं कशाने साबण नाहीये धुण्यासाठी. तुम्ही साबणीने अंगाला साफ करू शकतात, पण हृदयामध्ये जी घाण साचलेली, जो काळीमा साचलेला, जी काजळी आलेली आहे ना, त्याला साफ करण्याची जागा कोणती नाही. लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला पूर्वीच्या काळामध्ये कंदील असायचा, बरोबर आहे. तुम्ही ती वात लावायची. आज्या लावायच्या का नाही? बोलत जा. लावायच्या ना. त्याला वर एक असं स्टँड असतं, वरती केलं की काच असा होतो आणि वात लावायची. रात्रभर जळल्यानंतर त्याला काजळी तयार होती का नाही? मग काजळी झाल्यानंतर काय करावं लागतं? काच काढावा लागतो, त्याला साफ करावं लागतं. बाहेरून साफ करून चालेल का? बोलत जा. नाही ना. आतून साफ करावं लागतं. आणि ते आतून घाण आलेली काढल्यानंतर आतला प्रकाश बाहेर पडतो का नाही? काच पुसल्यानंतर. तसं लक्षात घ्या. हे देह म्हणजे कंदील आहे, आणि पाय वगैरे खालचे त्याचं स्टँड आहे, आणि डोकं त्याचं झाकण आहे, आणि हृदय म्हणजे त्याचा काच आहे. त्या हृदयामध्ये ज्यावेळेस काजळी घाण साचलेली असतील ना विषयांनी, त्याला बाहेर काढण्याचं काम ही कथा करत असते. लक्षात घ्या. म्हणून महाराजांनी सुद्धा प्रमाण दिलेले. हे जे आपलं चित्त आहे ना, हे निर्मळ करावं लागतं. स्वामी सुद्धा म्हणतात की रजस्तमी निर्सुनी सत्व स्थिता धर्मी अधिकार. हृदय स्वच्छ झाल्यानंतर देव तिथे येतो. गोपाळ त्या ठिकाणी राहण्यासाठी येतो. लक्षात घ्या. तुका मनाची जय हो. करुण निर्मळ, तुका मनाची करुण निर्मळ, येऊनी गोपाळ राये रे, येऊनी गोपाळ राये रे, येऊनी गोपाळ
हे जे आपलं हृदय आहे ना, मन आहे ना, चित्त आहे ना, त्याला अगोदर निर्मळ करावा लागतो आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी तो गोपाल, त्या पृथ्वीचा मालक, तो तिथे राहण्यासाठी येतो. म्हणून हे साफ करण्याचं काम अगोदर करावं लागतं. नाही तर हृदयामध्ये घाण आहे, बाहेरून लांबलाचा गंध लावायचे, पांढरे कपडे घालायचे, झेंडा घ्यायचा नाही. आतून साफ होणं महत्वाचं, आतून निर्मळ होणं महत्वाचं. देवाला स्नान घातलं ना तर आपण निर्मळ होत असतो. देवाला जीव घातलं ना आपण, देवाला काय गरज आहे आंघोळ करण्याची? गरज आहे का? जिने चराचर सृष्टी निर्माण केली ना त्याला काहीच गरज नाही मावल्यांनो. हे त्याला केल्यानंतर आपण शुद्ध होत असतो. या कीर्तनात येऊन बसल्यानंतर आपण शुद्ध होत असतो. त्याला आठवल्यानंतर आपल्यामध्ये समाधान येत असतं, आपले रजस्तंभ निरशून जात असतात आणि सत्व आपल्यामध्ये येत असतं. लक्षात घ्या. म्हणून या कथा कीर्तनाची गरज आहे. मग ही भागवत कथा का सांगावी? कारण काय आहे? स्वतः ज्याची कथा सांगायची, कोणाची कथा आहे? कृष्णनाथाची कथा आहे, द्वारकानाथाची कथा आहे. मग ही का सांगावी? तर स्वतः भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला द्वारकानाथ म्हणतात की मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्यमं नित्यम तुष्यन्ति च रमणति च. के हे अर्जुना, जो कोणी माझा प्रिय भक्त आहे ना तो माझ्या कथेशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. माझ्याच कथा दुसऱ्याला एकमेकांमध्ये सांगतो, परस्परामध्ये बोध करून देतो. आणि मच्चित्ता, माझ्याच ठिकाणी मन लावतो, माझ्याच ठिकाणी रमतो, माझ्याच ठिकाणी संतुष्ट होतो आणि शेवटी माझ्याच ठिकाणी प्राण अर्पण करतो. म्हणून अर्जुना, तू फक्त माझी कथा सांग, माझं कीर्तन कर, माझं चिंतन कर. म्हणून आपल्याला त्याचीच कथा सांगायची, त्याच्याच ठिकाणी रमायचंय आणि त्याच्याच ठिकाणी आपला प्राण अर्पण करायचा आहे. म्हणून ही कथा त्याची सांगायची. आम्हाला कथा शब्द अवघड वाटतो, परंतु ही कथा पूर्वी सनक सनकादिकांना सांगितलेली. लक्षात घ्या. पुढे हीच कथा जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांनी बद्रिकाश्रमला, बद्रिकाश्रमी तत्वज्ञान तू कथसी योगी जना, योगी जनांना तिथेही कथा सांगितलेली आहे. पुढे हीच कथा जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांनी यदुराजाला सांगितलेले. कधी भागवतात चुकून पहा, त्याला यदु आख्यान म्हणतात. सुंदर नदीच्या काठावरती ही कथा सांगितली. पुढे द्वापार युगामध्ये हेच शास्त्र अर्जुनाला सांगितले. इति श्रीमद भगवत गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम, इथं ब्रह्मविद्या म्हटलेलं योग शास्त्रे श्री कृष्ण अर्जुन सांग. पुढे कलियुगामध्ये डोमेग्रामला असताना हेच शास्त्र ब्रह्मविद्या नागदेव आचार्यांना सांगितलेलं आहे. सच्चन रात्री परावर कथा कथिता उजेडे, कथा चालायची परावराची राजमठामध्ये. हे शास्त्र सांगितलं. आम्हाला माहिती नाही, थोडं मानवभावांचा इतिहास असेल, सप्तग्रंथ असतील, अभ्यास करून पहा. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला जर भागवत कथाकार कोण होऊन गेला असेल तर तो मानवभाव संप्रदाय असेल. जवळच तुमच्या पात्रीजवळ असणारी गोदावरी, लिंबा नावाचं गाव आहे, कधी जाऊन पहा तिथे. त्या ठिकाणी नागदेव आचार्यांनी पहिला आश्रम स्थापन केला. नागदेव आचार्यांचे केशवाचार्य नावाचे गुरु होते. पहिली भागवत कथा भास्कर भट्ट बोरीकरांनी त्या ठिकाणी कथा सुरुवात केली. ज्यावेळेस त्यांचे गुरु भेटले ना त्यांना, त्यावेळेस ते विचारतात, भास्करा तू काय करतोस? त्यावेळेस पहिला त्यांनी श्लोक उच्चारलेला आहे, चेतश्चिंतय चित्परम चितिहरम चिचेतनम चिन्मयम मोहम मुंच मनो मनो भव महाकुपार पारंतरम अंत कोशम कोश कोश निकरम सन्मूल मुन्मोलिनम जीवम जीवयते जगत जनिकरम चक्रेश्वरम तम परम. गुरूंना तर उपदेश कसा करावा म्हणून गुरुच्या मनाला उपदेश केला. त्याचा अर्थ असा आहे,
आचार्य म्हणतात की हे मना, मोहापासून दूर हो. मनामुळे उत्पन्न होणारा नरकगामी समुद्र चांगल्या प्रकारे तू पार करून जा. आणि मळ कर्म संग्रांचा मुळासकट नाश करणारा, मायेच्या पलीकडे असणारा, मायेला चेतवणारा, जग निर्माण करणारा, जगत जनीकरम आणि जीवाचा जीवन असणारा तो चक्रधर असेल ज्यांनी पाणी म्हणजे हात चक्र धारण केलेला आहे. त्या चक्रधराला, त्या चक्रपाणीला तू मनामध्ये स्मर आणि त्याला शरण जा. हा पहिला श्लोक त्यांनी उच्चारलेला भागवत. हा मानवांचा पहिला कवी भास्कर भट्ट. प्रचंड विद्वत्त असणारा, आकाशामध्ये लिंबू फेकायचा आणि लिंबू खाली येईपर्यंत एक श्लोक तयार करायचा. काय कथा चालत असून त्या लिंब्याच्या घाटावरती कथा सुरुवात झाली. शास्त्र सांगते की सकाळचा प्रहर होता. त्या ठिकाणी आमचे भास्कर भट्ट बोरीकर बसलेले. त्यांनी श्लोक उच्चारला. श्रीमच्चक्रधरा शनी श्रुतिवच पीयूष पूर्ण प्रभा, पाथोदपती पंथ मंतर परिश्रांतश लोकशय. कथा सुरुवात झाली. भागवत कथा. सकाळीच बाया नदीवरती पाणी आणण्यासाठी गेलेल्या होत्या आणि पाणी आणायला गेलेल्या असताना इतका मधुर रस भागवत गीते आपल्या कथेमधला, भागवतामधला प्रकट झाला. डोक्यावरती पाण्याच्या घागरीत बाईलांच्या डोई पाण्याच्या घागरी त्या तैशाची स्मृतीस्थळ सांगताय. दादुल्याच्या डोई कडबडांचे भाडे ते तैशेची भारे. म्हणजे पुरुष मंडळी गायींना चारायला गेलते तसेच डोक्यावरती. आणि भागवत कथा चाललेली लक्षात घ्या. पहिल्यांदा तिथे भागवत कथा सांगितलेली लिंबाला. आणि आचार्य म्हणतात आम्हाला भागवत कथा सांगा, बंद करा. गावातल्या लोकांचे काम बंद झाले. आणि मग आचार्यांना ज्यावेळेस ती कथा आश्रमामध्ये सांगायची ना, तर ते म्हणतात की भटो, माझं अंतःकरण द्रवे चंद्रमय होय. अशी पहिली भागवत कथा त्यांनी सांगितली. त्यानंतर त्यांनी उद्धव गीता लिहिली. भागवत ग्रंथ त्यांनी लिहिला. 40 ग्रंथ त्यांनी लिहिला नव्हे तर शिशुपाळ नावाचा, वत नावाचा जो ग्रंथ आहे तोही त्यांनी निर्माण केला. अशा अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. म्हणून भागवत कृष्ण कथा लक्षात घ्या. ही अतिशय गोड कथा असणारी, जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणारी, आनंद निर्माण करणारी कृष्ण कथा आहे. आता जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार झाला आणि त्याचंच औचित्य साधून ही आपली कृष्ण कथा आहे. जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आहेत. नाथ संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, आनंद संप्रदाय असेल, मानवभाव संप्रदाय असेल, यांचा जवळचा संबंध आहे दत्तात्रय महाराजांचा जवळचा. मानवभाव संप्रदायामध्ये ज्यावेळेस नागदेव आपल्या स्वामींची जी शिष्या होती तिने विचारलं ना, या पंथाचं मूळ कोण आहे? तर स्वामी सांगतात, बाई, या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण म्हणजे जगद्गुरु श्री दत्तात्रय प्रभू मूळ आहेत या पंथाचे. जर आम्ही वैष्णव संप्रदायामध्ये जर गेलो तर तिकडे असं म्हणतात की ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला शीतल. ज्ञानोबांनी माऊलींनी पाया रचला, महाराज कळत झालेले आणि यांचे माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ आहेत. म्हणून परंपरा सांगते आदिनाथ आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धंगा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धंगा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धंगा. केला
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला. याच गोरक्षनाथांना जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचं माहूरगडला दर्शन झालेलं आहे. लक्षात घ्या. अगोदर त्यांनी शंकराला महादेवाला आदिगुरु म्हटलं असेल, पण ज्यावेळेस गोरक्षनाथांना माहूरला दर्शन झालं ना, ते म्हणतात आदिनाथ नमस्कृत्यम शक्तियुक्तम जगद्गुरु, की हे प्रभू, हे जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजा, माझे आजपासून तुम्ही गुरु आहेत. आणि गोरक्षनाथांपासून पुढेही दत्तात्रय महाराजांपासून परंपरा आहे. लक्षात घ्या. आनंद संप्रदाय असेल, अनेक संप्रदायांना वंदनीय असे असणारे जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज. लक्षात घ्या. कोणताही संप्रदाय असो, त्यांचे आचार आणि विचार तत्व जरी वेगळे असेल, परंतु प्रत्येक धर्माचे जीवन मूल्य असतील, नित्य मूल्य असतील, संस्कार मूल्य असतील, मात्र ही एक आहेत सगळ्या धर्माचे. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सप्त व्यसनांचा त्याग असेल, अहिंसा असेल, सगळे धर्म एकच शिकवतात. लक्षात घ्या. म्हणून आम्हाला एका जागेवरती येता आलं पाहिजे, एका मंडपामध्ये येता आलं पाहिजे. लक्षात घ्या. कुणाचा सिद्धांत काय असेल, कुणाचं काय असेल, परंतु पहिलं आम्हाला हे कळलं पाहिजे की आम्ही मानव आहोत, आम्ही एक आहोत, आमचा धर्म एक आहे, आम्ही सनातन धर्मी आहोत. म्हणून जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचा आत्ताच अवतार झाला बघा. पंचाळेश्वरला श्री दत्तात्रय प्रभू भोजनासाठी येतात, काशी स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षासाठी जातात, पंचाळेश्वरला भोजन करतात आणि माहूरला निद्रा करतात. आपण सांप्रदायिक असतील काही मंडळी या ठिकाणी माऊलींनी पंचाळेश्वरवरती पण अभंग केलेला आहे. लक्षात घ्या. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी ब्रह्मपदी बैसाला. लक्षात घ्या. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पंचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी. ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी. स्नान केले पंचाळेश्वरी, स्नान केले पंचाळेश्वरी, स्नान केले पंचाळेश्वरी, स्नान केले पंचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या अंतरी, ज्ञानदेवाच्या अंतरी, ज्ञानदेवाचे अंतरी, ज्ञानदेवाचे अंतरी. ज्या ज्ञानोबांनी आपल्या वैष्णव संप्रदायाची निर्मिती केली ना, पाया रचला, त्यांनी जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांवर जिथं पंचाळेश्वरला दत्तात्रय महाराज भोजनासाठी येतात ना, तिथं अभंग, तिथं त्यांना नाकारता येत नाही. जवळच माऊलींचं त्या ठिकाणी आपे गाव काही आमचा पंचाळेश्वर, तिथे आता जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज खूप मोठा भव्य असा सप्ताह त्या ठिकाणी संपन्न झाला आणि काल समाप्ती झाली ना, आज इकडे आलो. सुंदर श्री दत्तात्रय महाराजांचं त्या ठिकाणी देवस्थान आहे आणि माहूरला निद्रेसाठी त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज जातात. मग या कृष्ण कथेचा आणि दत्तात्रय महाराजांच्या कथेचा काय संबंध आहे? याचाही संबंध आहे, कारण ज्या वंशामध्ये जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार झाला, त्याच वंशात कृष्ण भगवंताचा अवतार, हे आपल्याला माहिती पाहिजे. वशिष्ठ कश्यपो आत्री जमद अग्निस गौतम भारध्वजो, कारण हे जे सप्तर्षी सांगितलेले त्याच्यातले आत्री ऋषी ब्रह्मदेवाचे 7 मानस पुत्र, त्याच्यातले आत्रीला 3 मुलं झालेले आहेत. पहिले जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज, त्यांना सैंग ऋषी म्हणतात. दुसरे सोम, त्यांना चंद्र म्हणतात. आणि तिसरे दुर्वास. ही परंपरा पुढे ययातीपर्यंत जाते.
पुढे ययातीच्या यदू झाला, यदूच्या पुढे ही परंपरा आहे. मी सांगेल तुम्हाला कृष्ण जन्मादिविषयी, आता नाही सांगणार, पण मी एक संबंध सांगतोय. आणि ज्या वेळेस कृष्ण भगवंतांनी आता अवतार कार्य संपायचे, उदासीनता स्वीकार केलेली आहे, प्रभा क्षेत्रामध्ये सगळे यदू मंडळी जाते आणि कृष्ण भगवंत एकांतामध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी उद्धव जातो, लक्षात घ्या. आणि उद्धवाला सांगितलं की उद्धवा, जी माझ्या कुळातील जो राजा होऊन गेला यदू राजा, आणि आमच्याच कुळातले असणारे जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज, जो यदूचा आणि दत्तात्रय प्रभूचा जो 24 गुरु आख्याने ना, पृथ्वी पवनु आकाश जळ होता सनो कुमदवान बंधू भानू कपोता अजगरू, जे 24 गुरु आख्यान सांगितलेलं यदू आख्यान भागवतामध्ये, ते मी तुला सांगतो म्हणतात. असं कोण? कृष्ण भगवंत सांगतात उद्धवाला. कधी? त्रेतायुगातला जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराज आणि यदुराजाचा संवाद पुढे कृष्ण भगवंतांनी उद्धवाला सांगितला, आणि कृष्ण भगवंताचा आणि उद्धवाचा संवाद पुढे व्यासांनी लिहिला, लक्षात घ्या, भागवताच्या एकादश स्कंदामध्ये. आणि हाच संवाद झालेला पुढे मानव संप्रदायाचे भागवतकार होऊन गेले भास्कर भट्टपुरीकर. याच स्कंदावरती उद्धव गीता नावाचा ग्रंथ 7 ग्रंथापैकी ग्रंथ लिहिलेला आहे. एका चंद्रवंश कुळातील कृष्ण भगवंताचा अवतार आहे आणि दत्तात्रय महाराजांचा. हे मला सांगायचंय की म्हणून दत्त आणि कृष्ण एकाच परंपरेत. मग अशी आनंद निर्माण करणारी, जीवनामध्ये चैतन्य निर्माण करणारी ही कृष्ण कथा कोणाला ऐकायला मिळते? तर भागवत कथा सांगते की जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. की अनंत जन्माच माणसा ज्यावेळेस पुण्य उदयाला येतं ना, त्याच माणसाला ही कृष्ण कथा ऐकायला मिळते, आणि तोच माणूस या कृष्ण कथेमध्ये येऊन बसतो. बघा ना, सगळ्याची येऊन नाही बसत. ज्या माणसाचं भाग्य पुण्य उदयाला येतं मावल्यांनो, तोच या मंडपामध्ये वेळ काढून येऊन बसतो, आणि त्यालाच ही कृष्ण कथा ऐकायला मिळते, लक्षात घ्या. असं म्हणतात ना की भागवत सांगते की प्रलयम ही गमिष्यन्ते श्रीमत भागवत धुणे. ज्याप्रमाणे सिंह गर्जनेने लांडगे पळून जातात ना, तसं श्रीमत भागवत कथेच्या श्रवणाने आपल्या जीवनातले, आपल्या संसारातले सगळे 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 दोष नाहीसे होतात. म्हणून 7 दिवस तेवढा वेळ काढून मावल्यांनो, लक्षात घ्या, आपल्याला वाचता येत नाही ना कथा, ही श्रवण भक्ती आहे, लक्षात घ्या. हे ऐकलं पाहिजे, याने आपल्या जीवनातले दोष निघून जातात, आपल्या संसारातले दोष निघून जातात, असं महात्म्य या भागवताच्या आरंभी सांगितलेलं आहे. अजून ही कृष्ण कथा ऐकल्याने काय होतं? ही कृष्ण कथा कशी आहे? तर ही अमृताहून गोड असणारी ही कृष्ण कथा आहे, त्रितापांचा नाश करणारी ही कृष्ण कथा आहे. एवढंच नव्हे तर भूत पिशाच योनीतून मुक्त करणारी ही कृष्ण कथा आहे. नव्हे तर जन्म मरणाचं हे जे चक्र चालू आहे ना, ते मुक्त करणारी कृष्ण कथा आहे. ती सुख करून देणारी, ती दुःख हरणारी, आणि जन्मोजन्मी माणसाला जी व्यथा लागलेली आहे ना, ती व्यथा घालवणारी ही कृष्ण कथा आहे. ये है कृष्ण कथा, 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 ये है कृष्ण कथा. कृष्ण कथा, हे कृष्ण कथा, हे
कथा जन्मोजन्मीची व्यथा घालवणारी आणि सुख करून देणारी आणि दुःख नाहीशी करणारी ही कृष्ण कथा आहे माऊल्या. ही कृष्ण कथा इथं ऐकल्यानंतर काय होतं माहितीये का तुम्हाला? आंघोळ एक प्रकारची. आम्ही तर गंगेवरती जातो, भागीरथीवरती जातो, कुंभमेळ्यामध्ये जातो, आमच्या गोदावरीवरती जातो, तिथे स्नान करतो. तिथं स्नान केल्यानंतर आपल्या शरीराला घाण लागलेली निघू शकते, लक्षात घ्या. परंतु हृदयामध्ये जी घाण आले ना, म्हणून सुंदर असं संतांनी प्रमाण दिलेलं आहे, लक्षात घ्या. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की माणसा, या नदीवरती तू आंघोळ केल्यानंतर, कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर तुझी बाह्य अंगेने स्वच्छता होईल. परंतु ह्या कथेमध्ये, ह्या गंगेमध्ये जर आलात ना, या भागीरथीमध्ये जर आलात, तर तुमची काय होणार आहे? कथा भागीरथी करीती स्नान, कथा भागीरथी करीती स्नान, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती. ऐका ऐका माऊल्यांनो, अहो या जगाच्या पाठीवरती अनेक नद्या आहेत. कुंभमेळा भरला जातो, आता आमच्या नाशिकला कुंभमेळा आहे. तुम्ही नदीमध्ये आंघोळ कराल की बाह्य अंगाने तुमची आंघोळ होईल, लक्षात घ्या. पण अंतरंगाने जर तुम्हाला स्वच्छ व्हायचं असेल ना, सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं, नामदेवांचं प्रमाण दिलं. काय म्हणतात की कथा भागीरथी स्नान जे करीती, तुमचं स्नान अंतरंगाने खरं कुठे होणार आहे? तर याच पंडालमध्ये, या कथेमध्ये होणार आहे. त्यांच्या उतराती पूर्वागते, त्यांच्या उतराती पूर्वागते, त्यांच्या उतराती पूर्वागते, त्यांच्या उतराती पूर्वागते. कथा भागीरथी स्नान जे करीती, 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 स्नान जे करीती. कथा भागीरथी स्नान जे करीती. स्नान तर आपलं होतच, आपलं हृदय तर स्वच्छ होतच, पण काय सांगितलं महाराजांनी की त्यांचे उद्धरती पूर्वज. कमी ठेवायचं ना, थोडस म्हणजे आवाज कमी ठेवा. लक्षात ठेवा. हा, थोडस. कथा भागीरथी स्नान जे करीती, त्यांचे उद्धरती पूर्वज. आपली तर आंघोळ कथा कथेमध्ये होतेच, पण आपल्या पूर्वजांचा पण या शास्त्राने, या तत्वज्ञानाने, या ब्रह्मज्ञानाने उद्धार होतो, लक्षात घ्या. एवढं महान महात्म्य या कथेचं संतांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून ही कथा ऐकली पाहिजे. कितीही विद्वान असो, लक्षात घ्या. कथा करणारा जरी असेल ना, त्यांनी दुसऱ्याची कथा ऐकावी. आता महाराज या ठिकाणी कथा कीर्तनकार आहेत, मोठ्या मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी आले. कितीही विद्वान असो, वाचक असो, पंडित असो, त्यांनी कृष्ण कथा ऐकली पाहिजे. महाराजांचं प्रमाण आहे की पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके भावे. भावाने कृष्ण कथा ऐकली पाहिजे. ज्याप्रमाणे साखर आहे ना आणि दूध आहे, जर दुधात साखर पडल्यानंतर अजून गोडी निर्माण येते. म्हणून जर आम्ही कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कथा जर ऐकले तर अजून त्याची गोडी वाढते. म्हणून भावाने कृष्ण कथा ऐकली पाहिजे.
या भागवत कथेमध्ये आज आपला पहिला दिवस आहे. या भागवत कथेच्या आरंभी महत्व सांगितलेलं श्रीमद भागवत यश ग्रंथाचं नाव आहे. मग याला भागवत का म्हणावं म्हणून या भागवताने व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे व्यासांनी की भागवत इदम भागवतम, जे भगवंताचं स्वरूप दर्शवणारं जे शास्त्र आहे त्याला भागवत म्हणतात. हे व्याख्या लक्षात राहू द्या. अजून या भागवताला भागवत का म्हणतात तर भागवत चरितम यस्मिन तत भागवतः, ज्यामध्ये भगवंताच्या परम पवित्र चरित्राचं वर्णन केलं गेलं आहे त्या ग्रंथाला भागवत असं म्हणतात. अजून या भागवताला भागवत का म्हणतात की ज्ञान भक्ती विरागानाम तत्वम यस्मिन तत भागवतः, ज्याच्यामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य या तत्वाचं वर्णन केलं गेलं आहे त्या ग्रंथाला भागवत असं म्हणतात. आणि तरीही कळत नसेल तर सोप्या भाषेत सांगतो. भागवतामध्ये 4 वर्ण आहेत. किती? भा, ग, व आणि त. भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, त म्हणजे तप. यांच्या एकत्रीकरणाला भागवत असे म्हणतात. जे काय आहे ते भागवते लक्षात घ्या. जे काही आहे ते भागवते. आम्हाला कळत नाही भागवत म्हणजे आपल्याला वाटतं काही वेगळं आहे की काय. वेगळं काहीच नाही. लक्षात घ्या. आपला 4चा टाइम आहे ना, थोडं वाढलं तर चालेल ना, 10-15 मिनिटं वगैरे. कारण आता शिक आपण थोडं भागवतात दुसरं घेण्यापेक्षा थोडं भागवतामध्ये प्रवेश करू, आहे की नाही. भागवताच्या आरंभी सज्जनो हो, या भागवताने महात्म्य सांगितलेले व्यासांनी. महत्व का सांगितलं महात्म्य? ग्रंथाच्या आरंभी या भागवत कथेच्या आरंभी महात्म्य सांगितलं. महात्म्य म्हणजे महत्व, महत्व म्हणजे किंमत. ज्यावेळेस तुम्हाला त्याची किंमत कळेल ना त्यावेळेस त्याचं महत्व तुमच्या लक्षात येईल. जोपर्यंत तुम्हाला त्याची किंमत कळत नाही तोपर्यंत त्याचं महत्व माणसाला कळत नाही. मावल्या हो, मला सांगा, एखाद्या वरला तुमच्या कानातलं एखादा अलंकार जर सापडला तुम्हाला रस्त्याने पडलेला, तुम्ही काय करता? तो पटकन उचलता ना, वाकून पाहता, घासून पाहता. सोन्याचा असेल तर पटकन कुठेतरी कमराला खोसतात, नाही तर पदरात बांधतात आणि घरी घेऊन कपाट उघडून आतल्या लॉकर मध्ये ठेवतात. बाहेर फेकून देतात का? नाही. का? त्याचं महत्व तुम्हाला कळलंय. कशाचं? सोन्याचं महत्व तुम्हाला कळलंय की सोनं महाग आहे आणि तेच बाजारचं असतं तिथंच फेकून दिलं असतं. म्हणून व्यासांनी या भागवताच्या प्रारंभी महत्व सांगितलेलं आहे, महात्म्य सांगितलेलं आहे या भागवताचं. पण आमच्या जीवनामध्ये काय होतं, आम्हाला महत्व कळत नाही आणि महत्व कळत तर वेळ निघून गेलेली असते. एक व्यापारी गाढवावरती काम करायचं, बाजारामध्ये जातो, वज्ज ठेवलेलं आहे गाढवावरती. दुकानदाराने पाहिलं त्या गाढवाच्या गळ्यामध्ये सुंदर असा एक हिरा होता, चमकायचा चमचम. त्याने पाहिलं, अरे मौल्यवान वस्तू आहे. या माणसाने, भल्या माणसाने गाढवाच्या गळ्यात, अरे थांब ना, तुझ्या गाढवाच्या गळ्यामध्ये जो मणी आहे तो मला देतोस का? म्हणे हो. आता हा 300 रुपयामध्ये रोज काम करणारा, त्यांनी सांगितलं केवढ्याला देतो? तो म्हणे मी 300 रुपयाला देईल. हा म्हणायचं मी 100 रुपये देतो. नंतर म्हणे 200 देतो. नाही म्हणे मी 300 घेईल. करोडो रुपयाचा मणी हिरा असणारा गळ्यामध्ये, त्याला एका दिवसाचं ते मोल भेटणार होतं. दुकानदाराला त्याचं महत्व कळलं होतं. लक्षात घ्या, हा काय हिरा आहे. परंतु दुकानदाराच्या लक्षात आला हा फिरून परत येईल, आपण परत 200 रुपयामध्ये तो घेऊन टाकू. तो आता काम करणारा माणूस पुढे निघून जातो. पुढच्या गल्लीमध्ये गेल्यानंतर एका माणसाने पाहिलंय, थांब, तुझ्या गळ्यामध्ये गाढवाचा तो हिरा आहे, मला देशील का? म्हणे हो. केवढ्याला? 300 रुपयाला. कुठलाही विचार न करता पटकन पैसे काढले, 300 रुपये दिले आणि तो हिरा खरेदी केला. लक्षात घ्या, आता हा खुश झाला. पुन्हा वापस आला, तो समोर आला, अरे थांब,
तुझ्या गाढवाच्या गळ्यातला मणी कुठे आहे? तो म्हणला मी विकला. म्हणे केवढ्याला? म्हणे 300 रुपयाला. डोक्याला हात लावला त्याने. त्याला त्याची किंमत कळाली होती, पण वेळ निघून गेला. त्या माणसाला किंमत कळली, तिने तो हिरा खरेदी केला. आपल्याही जीवनात तसंच होत असतं. आपल्या इथं ही अमूल्य अशी असणारी ही भागवत कथा, हा सप्ताह वर्षातून एक वेळेस लागलाय ना. आपल्याला माहिती आहे सप्ताह चांगला असतो, पण आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ, 7 दिवस निघून जातात, सप्ताह संपलेला असतो. आपल्याला माहिती ना, आज ही कथा सुरुवात झाली त्या क्षणी मंडपात येऊन बसा. किंमत कळली ना तुम्हाला? माहिती ना हे चांगलं आहे. कधी कधी आम्हाला किंमत माहिती नसते, त्यांनी तो विकून टाकला, पण तुम्हाला कळाल्यावर तरी येऊन बसा. एखाद्याला कळालेलं असतं पण वेळ निघून गेलेली असते. म्हणून भागवताचे आरंभी महत्व सांगितलं. महत्व म्हणजे महात्म्य, महात्म्य म्हणजे महत्व, महत्व म्हणजे किंमत. कुठल्याही गोष्टीची किंमत कळाल्याशिवाय ती गोष्ट माणूस जपून ठेवत नाही. म्हणून आम्हाला भागवत कथेची किंमत कळली पाहिजे. आपण आज या भागवत कथेमध्ये प्रवेश करू. ही भागवत कथा पूर्वी ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलेले. हे शास्त्र अगोदर ईश्वरानेही सांगितलेलं आहे. नंतर सनकादिकांनी पुन्हा नारदाला सांगितली. पुन्हा ही कथा शुक नंदन व्यासांचे पुत्र यांनी व्यासांनी त्यांना शिकवली लिहिल्यानंतर, आणि ती राजा परीक्षितीला सांगितलेली. आणि हा संवाद शुकमुनींचा आणि राजा परीक्षितीचा विद्वान शिष्य असणारे व्यासांचे, ज्यांना सूतजी म्हणतात, हे सूतजी शौनकांना सांगतायत ही कथा. हा गोंधळ लक्षात आला पाहिजे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, फलाफुलांनी बहरलेल्या नैमिष नावाच्या अरण्यामध्ये व्यासांचे विद्वान प्रचंड असणारे सूतजी, त्या ठिकाणी महाबुद्धिमान असणारे, त्या ठिकाणी त्या सत्संगामध्ये प्रवेश करतात. आणि 10,000 ऋषींचा प्रमुख ऋषी असणारे शौनक ऋषी येतात. आसनावरती येऊन बसलेले शौनक ऋषींनी प्रणाम केला की सूतजी, आम्हाला असा एखादा सिद्धांत सांगा, असा एखादा सिद्धांत सांगा की जे पवित्रालाही पवित्र करू शकेल, अपवित्रालाही पवित्र करू शकेल, आणि ज्यायोगे सगळ्यांचं कल्याण होईल आणि कृष्णनाथाची आम्हाला प्राप्ती होईल, असा एखादा सिद्धांत सांगा. असं कोण म्हणतंय? शौनक ऋषी सूतजीला विचारतायत हा प्रश्न. कथेमध्ये पान करण्यामध्ये कुशल असणारे शौनक एक एक प्रश्न आता सूतजींना विचारतायत. आणि पुढे जाऊन शौनकजी म्हणतात की जर चिंतामणी प्रसन्न झाला तर लौकिक सुख देऊ शकतो. शौनकजी, मी तुम्हाला असा सिद्धांत सांगतो की जो संसारातलं जे भय आहे ते नाहीसा करणारा सिद्धांत आहे. मग मला सांगा, सगळ्यात मोठं भय काय आहे संसारामध्ये? काय भय मावले? सगळ्यात मोठं भय सांगू का? मृत्यूचं भय. कशाचं? मृत्यूचं. मृत्यू कशानेच विकत घेता येत नाही, म्हणून प्रत्येकाला मरावा लागतं, पण ह्याचं भय राहणार नाही हा सिद्धांत मी तुम्हाला सांगतो. इथे भागवत कथेची सुरुवात झालेली आहे का नाही? भय. मरायला निघाल्या माणसाला सुद्धा मरणाची भीती वाटते. एक आजी होती, सुनेला कंटाळली, म्हणली बस आता जगायचंच नाही, लय चरचर बोलते म्हणे माघारी, बस आता जाऊन मरतेच म्हणे, उडी टाकते पाण्यामध्ये. तुम्ही बी कंटाळता ना कधी कधी सुनेला? कंटाळता ना? तुमच्या सुना चांगल्या दिसतात इकडं, बरोबर आहे? तुम्ही कंटाळा.
आजी कंटाळली, रागावून निघाली, हातामध्ये मोबाईल घेतला, म्हणले आता मरतेस, जगायचंच नाही म्हणे, माघारी बोलते आता. मोबाईल घेतला, रस्त्यावरती मुलं बसलेली होती पारावरती, मोबाईल लावून चालले. मग आजी एवढ्या रात्री 12 वाजता कुठे चालले? बसा गपचिप बसा, मी मरणार आज, फार कंटाळले रे मरायला. मग म्हणे आजी तो मोबाईल तरी दे आम्हाला, मरायला चाललीस, लाईट का लावून चालले? म्हटले जाता जाता जर काही चावलं पिसाळलेलं कुत्र. मग मला सांगा, मरायला निघाली आजी, मोबाईल लावून चालली. मरायला निघालेल्या माणसाला सुद्धा मृत्यूच भय आहे, लक्षात घ्या. म्हणून शास्त्र म्हणतंय की मरणाचं तर भय आहेच, पण संसारामध्ये सगळ्या भयाची जागा आहे तो, सगळ्या भयाची जागा. म्हणून एक श्लोक आहे भर्तृहरीचे, भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम मौन्ये दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम काया कृतांताद भयम सर्वम वस्तु भयान्वितम भ्रुवी नृणाम कृष्णम पदम निर्भयम. सगळ्या संसारातल्या माणसा भयाच्या जागा आहेत बघा. भोगे रोग भयम. एखादं जर तुमच्या संसारामध्ये म्हणत असेल ना, मी खूप श्रीमंत आहे महाराज, माझ्याकडे बंगला आहे, 2-2 गाड्या आहेत, एवढंच नव्हे तर साखरेचा कारखाना आहे, माझ्याकडे काही कमी नाही, अमाप संपत्ती आहे, पण त्याला पण भय. 1 करोडोचा बंगला असणार आहे, त्या बंगल्यामध्ये महाराज आम्ही जेवत होतो, करोडो रुपयांच्या घरासमोर बंगल्यासमोर गाड्या लागलेल्या होत्या, जेवायला बसलो, आम्हाला गुलाबजामू बासुंदी सगळंच तर बनवलेलं होतं, जिलेबी होती. म्हाताऱ्या बाबाच्या घरी ताट वाढून आले, ठेवायला जागा नव्हती, लक्षात घ्या. पण बाबाच्या समोर ज्यावेळेस ताट वाढून आलं ना, आम्ही बघत होतो, बाबांनी बासुंदी काढली, गुलाबजामू काढले, जिलेबी काढली, पेढे काढले, आणि म्हातारा जीभ चाटायचा, असा वटावरून जीभ फिरवायचं. मी म्हटलं झालं काय काढून? तर सगळंच ठेवलंय. म्हटलं बाबा ह्यात फक्त चटणी भाकरीचे, सगळं का काढलं? महाराज काय सांगू, म्हटलं मला लय खाऊ वाटते, म्हणलं गुलाबजामू, पण शुगर असल्यामुळे खाता येत नाही म्हणे. मला सांगा, किती श्रीमंत असेल तर भोगे रोग भयम, भोगी माणसाला रोगाची भीती लक्षात घ्या संसारामध्ये. कुले च्युती भय, कुलवाण माणसाला पतित होण्याची भीती आहे. वित्ते नृपाला भयम, वित्त म्हणजे पैसा, पैशावाल्या माणसाला सुद्धा भीती. पूर्वी त्या काळी सांगितलं भर्तृहरीने की पैसा जर असेल तर कराच्या रूपामध्ये राजे वसूल करतात, भीती आहे. आजच्या काळामध्ये भीती आहे. कशाची? पूर्वी राजे होते, आज कशाची भीती? तर टॅक्स बसण्याची भीती. आज बी कर लागतो, टॅक्स लागतो, आहे का नाही भीती? जर आमच्या महिलेने चोरून कापूस शिकून पैसे ठेवले असतील घरात तर चोराची भीती आहे. आमच्याकडे ड्रोन फिरतात घरावरती, आहे का नाही भीती? आहे का नाही? जर एखादीने बँकेत चोरून ठेवलेले असले तर बँक पळून जाण्याची भीती आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी भय. एखादं जर म्हणलं ना, आता मी मौन धरतो, मौने दैन्य भयम, दीनता मांडण्याची भीती मौन धरणाऱ्यांना. एखादं जर बलवान असेल ना, भले रिपू भयम, त्यालाही शत्रूची भीती. आणि रूपे जराया भयम, रूपे म्हणजे रूपवान जर असेल ना एखादी स्त्री, तिला गर्व असतो, बघा ना माझ्यासारखं कोणी सुंदर नाही. पण शास्त्र सांगते तिलाही भीती आहे. कशाची? जरा म्हणजे वृद्ध अवस्थे. बघणं ग, मी तरुण होते तेव्हा कशी दिसायची, आता कशी दिसते, तिलाही भय. म्हातारपण येण्याचं, वृद्धपण येण्याचं तिलाही भय, लक्षात घ्या. एखादा जर विद्वान असेल ना, शास्त्रे वाद भयम, विद्वान जरी असेल तर त्यालाही वाद घालणाऱ्यांची भीती. कोण केव्हा काय विचाराने सांगता येत नाही, सांगता येत. मी भागवत करत होतो एका ठिकाणी, एक जण उठला, ते म्हणलं महाराज तुम्ही कथा सांगता, माझा एक प्रश्न आहे. म्हटलं काय प्रश्न आहे? म्हणला जो काना होता, जो लाला होता, तो गाई सांभाळायचा, म्हशी का सांभाळत नव्हता? म्हणजे कोण काय प्रश्न? शास्त्रे वाद भयम, विद्वान माणसाला सुद्धा वाद घालणाऱ्याची भीती. मग म्हशी. म्हटलं त्याला उत्तर देणं बरोबर आहे. म्हटलं अरे बाळा तुझा प्रश्न बरोबर आहे, कारण
लाला माखनचोर होता आणि तो कसा होता ते म्हणला सावळा काळा होता. म्हटलं बरोबर आहे. मग म्हशी कशा असतात म्हटलं काळ्या असतात. मग तो त्या म्हशीमध्ये असताना तो काळा दिसत नसायचा आणि गायीमध्ये असल्यानंतर तो पटकन दिसला असता. म्हणून ते सावळा असल्यामुळं म्हशी दिसत नव्हत्या आणि काना दिसत नव्हता. गायीमध्ये आल्यानंतर दिसायचा. ते म्हणलं बरोबर आहे, म्हणजे म्हशी तेव्हा पण होत्या. म्हटलं मग म्हशी तेव्हा बी होत्या. म्हणजे शास्त्रे वाद घालणाऱ्यांची भीती असते. लक्षात घ्या. गुण खल वयम, गुणवान माणसाला दृष्ट माणसांची भीती आहे. आणि जो भागवतात जो प्रश्न त्यांनी सांगितला की काया कृतांतात भयम, काया म्हणजे शरीर, याला काळाची भीती. कशाची? काळाची भीती. लक्षात घ्या. सज धज कर जब मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी। सज धज कर जिस दिन मौत की, सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी। ताई 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 जय हो, हरि बोल। म्हणून मौत आपल्या दरवाजा समोर उभा आहे, ते कधी सांगता येत नाही. लक्षात घ्या. म्हणून काया कृतांतात भयम, या शरीराला, या कायेला मृत्यूच भय. लक्षात घ्या. म्हणून हे मृत्यू नाहीसा करणारा सिद्धांत हे शास्त्र मी तुला आज सांगतो, असं सूतजी शौनकांना म्हणतात. पुन्हा शौनकांनी दुसरा प्रश्न विचारला, महाराज की ही जी कथा मला तुम्ही सांगताय भागवत, ही कथा कोण्या युगामध्ये, कोण्या ठिकाणी आणि कोणाच्या प्रेरणेने सांगितली, असा प्रश्न विचारला. दुसरा कोण्या युगामध्ये, तर ह्याचं उत्तर असं आहे की द्वापार युगामध्ये. कोण्या ठिकाणी, तर सरस्वती नदीच्या काठावरती. आणि कोणाच्या प्रेरणेने, तर नारदाच्या प्रेरणेने ही कथेची निर्मिती झाली. एक वेळेस पराशर पुत्र व्यासनंदन, व्यासजी पश्चात प्रहारी सरस्वतीच्या पवित्र जलामध्ये स्नान करून एकांत एका ठिकाणी बसलेले असतात. पाणी वाहत असतं, सकाळचा प्रहर असतो. हिमालयामध्ये सरस्वती नदीच्या काठावरती बसलेले आहेत. कपाळाला हात लावला, चिंतेत व्यासजी बसलेले आहेत. प्रचंड विद्वान असणारे व्यास आहेत. लक्षात घ्या. अष्टादश पुराणेषु, अष्टादश पुराण व्यासांनी लिहिलेले आहेत. लक्षात घ्या. बसलेले असताना त्या ठिकाणी नारद मुनी येतात. नारद मुनींनी प्रणाम केला व्यासांना आणि बसण्यासाठी एक आसन दिलं. नारदांना स्वागत केलं. नारदांनी व्यासांना सांगितलं की तुम्ही चिंतेत काय आहेत, समाधानी का नाही, त्याचं कारण काय मी समजू शकेल का? त्यावेळेस व्यासांनी सांगितलं, नारदजी, सर्वसामान्य माणसाला वेद शिकता यावेत म्हणून मी एका वेदाच्या 3 संहिता निर्माण केल्या. मुळात एक वेद होता, त्याला ऋग्वेद म्हणतात. नंतर एका वेदाचे सामवेद असेल, अथर्ववेद असेल किंवा यजुर्वेद असेल, मी 3 संहिता निर्माण केल्या. कोण म्हणतंय? व्यास म्हणतात नारदाला. मी अनेक शास्त्रांची निर्मिती केली.
नव्हे तर 16 पुराणांची निर्मिती मी केली. महाभारतासारख्या 18 पर्व असणाऱ्या ऐतिहासिक ग्रंथाची मी निर्मिती केली. व्यासजी म्हणतात, तरी माझ्या मनाला समाधान नाही, याचं कारण काय नारदा? त्यावेळेस नारदजी म्हणतात, व्यासजी आपण ज्ञानी आहात, मला सांगा तुम्ही महाभारत ग्रंथ लिहिला, या महाभारतामध्ये धर्म आदी पुरुषार्थाचं आपण वर्णन केलेलं आहे. लक्षात घ्या, तिथे दोन्ही भावांचं भांडण आहे. पांडव असतील, कौरव असतील, क्लेश, दुःख आहे. कसं तुम्हाला समाधान वाटेल? मग नारदा मी काय करू? काहीच नाही, तुम्ही अशा एका ग्रंथाची निर्मिती करा की ज्याच्यामध्ये कृष्ण भगवंताचे कीर्तीचं वर्णन असेल, अनेक ज्ञानियांची जिज्ञासा पूर्ण होईल आणि तुमच्या मनाला समाधान होईल. कोण म्हणतंय? नारदजी म्हणतात, तुम्ही कृष्णनाथाच्या कीर्तीचं वर्णन करणाऱ्या ग्रंथाची निर्मिती करा. नारदजी निघून जातात आणि सरस्वती नदीच्या पश्चिम काठावरती शम्यप्राय नावाचा व्यासांचा आश्रम होता. त्या ठिकाणी लेखनी हातामध्ये घेतली आणि भागवत कथा लिहायला सुरुवात केली. पहिला श्लोक लिहिला, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. त्या कृष्ण भगवंताला प्रथम नमन केलेलं आहे. त्या ठिकाणी जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः चार्तेष्वभिज्ञस्वराः तेने ब्रह्मरिदा आदकवयो मुनिमानतोस्मि. भागवतात पहिलं मंगलाचरण व्यासांनी केलेलं. पहिलं मंगलचरण आणि कथा लिहिण्यासाठी सुरुवात केली. तर या भागवत ग्रंथामध्ये 18,000 श्लोकाचा भागवत ग्रंथ या सरस्वती नदीच्या काठावरती लिहिला. 335 अध्याय असणारा आणि 12 स्कंद असणारा भागवत ग्रंथ या हे का सांगितलं की अनेक वेळा आम्ही भागवत कथा ऐकतो, आम्हाला माहिती असावी. हिमालयामध्ये सरस्वती नदीच्या काठावरती किती श्लोक? 18,335 अध्याय त्या भागवत कथेमध्ये आणि 12 स्कंद. कथेची निर्मिती झाली. या कथेचा विषय आहे कृष्ण भक्ती आणि फळ मोक्ष. लक्षात घ्या, याच्यामध्ये भक्ती रस असणारा हा ग्रंथ आणि फळ काय? मोक्ष, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा असा हा ग्रंथ आहे. लक्षात घ्या, म्हणून सर्वांगाचे चित्त एक करून ही कृष्ण कथा ऐकली पाहिजे. लक्षात घ्या, अशी या कथेची निर्मिती झालेली आहे. मी एक ठिकाणी कथा सांगत होतो. एक जण तरुण मुलगा शिकलेला होता, उठला, म्हणला, महाराज अनेक वर्षापासून आमचे तर कीर्तन होतात, 2-2 भागवत कथा होतात, सप्ते होतात, तीच कृष्ण कथा आहे, तेच रामायण आहे, तोच राम होऊन गेला, तोच कृष्ण होऊन गेला, तीच भगवद्गीता आहे, पुन्हा पुन्हा तेच सांगतात. मग या कृष्ण कथेचे काय काम आहे म्हणे? त्याच्यापेक्षा लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा गावात खर्च केलेला परवडला ना. प्रश्न बरोबर होता त्याचा. म्हटलं बरोबर आहे राजा तुझा प्रश्न, मग मला याचं उत्तर पाहिजे. म्हटलं हे बघ, अनेक वर्षापासून तोच देव आहे, त्या देवामध्ये बदल नाही. अनेक वर्षापासून तीच भगवद्गीता आहे, त्या गीतेमध्ये बदल नाही. अनेक वर्षापासून तीच गाथा आहे, त्या अभंगामध्ये बदल नाही. तीच ज्ञानेश्वरी, त्या ओवीत बदल नाही. माझ्या श्री चक्रधराचं तेच लीळा चरित्र आहे, तेच सूत्रपाठी, त्या सूत्रात बदल नाही. बदल होतो तो माणूस नावाच्या प्राण्यामध्ये. म्हणून प्रत्येक वर्षी कथा आणि कीर्तनाची गरज आहे. लक्षात घ्या.
क्षणाक्षणाला माणूस इंद्रियांच्या विषांनी विषारी होत चाललाय, लक्षात घ्या. म्हणून आज या कलियुगामध्ये कथा आणि कीर्तनाची गरज आहे. आम्हाला वाटतं की आमच्या इथं दरवर्षी तेच आहे, परंतु तुम्ही जोपर्यंत मनाने ते चिंतन श्रवण करत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल होणार नाही. अनेक काळापासून बाबा येतात, कीर्तन होतात, मग दानू पेरणाऱ्याची संख्या कुठे कमी. कारण श्रोता तसा पाहिजे आणि वक्ताही तसा पाहिजे, त्याच ताकदीचा. पूर्वीच्या काळामध्ये सहज एखाद्या साधकाने निरूपण करावं. आमच्या मानवा संप्रदायाचा इतिहास आहे. आमचे कुमरा रेमाईसापासून परंपरा आहे. कमळाकर कोटी ज्यावेळेस बिदरचा मुस्लिमांचा राजा आहे, लक्षात घ्या, बहामणी बादशाह मरायला निघाला. कमळाकर कोठी आमच्या कुळातील आमचे आचार्य ज्यावेळेस तिकडे बिदर प्रांतामध्ये एका वृक्षाखाली जाऊन बसतात ना, मरायला निघालेला आहे हा बहामणी बादशाह. प्रणाम केला, कोणीतरी साधक दिसत आहेत आणि असं काही सूत्र निरूपण केलं की आत्मघात क्याशी कौनी ठाव नाही. अरे मरायला निघालास ना, आत्मघात जर घडला ना पिशाच योनीला जावं लागतं. भागवती तेच शिकवते. धुंदुकारीचं चरित्र आपण पाहणार आहोत. जर आत्मघात केला, स्वघात केला तर पिशाच म्हणजे भूत योनीला जावं लागतं. राजा अचानक बदल झाला एवढ्या निरूपाने आणि बिदरच्या बादशाने मुसलमानाचा राजा असणारे मानव संप्रदायाचा अनुयायी झाला आणि उपदेश घेतला. इतिहास वाचून पहा, बहामणी त्याचं नाव आहे. मानव पंथाचा स्वीकार केला आणि त्यांना राजगुरू बनवलं, कमलाकर कोठींना. आणि आज मानव संप्रदायामध्ये 4 आचार्य आहेत. पालखी बसण्यासाठी असेल, तक्क्या असेल, त्या काळी त्या राजाने यांना बक्षीस म्हणून दिलेले. मला सांगायचं हे की आमच्यात बदल का होत नाही. अनेक तर कीर्तनकार येतात, पण आमची ती भावना नाही तशी. लक्षात श्रोता अर्जुनासारखा असता. पुसता अर्जुनाची शंखा पारुखेची ना, तेवेळी अपरोक्ष प्रकटिले. विश्वरूप दाखवावं लागलं अर्जुनाला. एवढी जिज्ञासा पाहिजे, एवढी जिज्ञासा विचारण्याची, जाणून घेण्याची. आमच्या इथे येणाराही वक्ता येतो, आम्हाला फक्त हसण्यासाठी पाहिजे, आम्हाला करमणुकीसाठी पाहिजे. श्रोत्रम चक्षु म्हणजे जे कान आहेत ना, त्यांचा विषय आहे ना, कानाला गोड वाटलं पाहिजे, डोळ्याला पाहायला बरं वाटलं पाहिजे, एवढंच आहे. पण इथं बदल झाला पाहिजे. म्हणून आजकालच्या काळामध्ये गाव बदलायला तयार नाही, पेनारांची संख्या कमी व्हायला तयार नाही. कारण श्रोता आणि वक्ता भेटती द्रावक गोटे तरी लोहाशी झरा फुटे. सोमकांताची गळती थेंबटे चंद्र करातो. जसा सोमक्रांत असतो ना, चंद्राच्या रश्मी करून तो द्रवतो. पाषाणे पाषाण आपण म्हणतो, दगड कधी पाजरतो का, पण सोमकांत नावाचा पाषाणे तो सुद्धा द्रवतो. भेटती द्रावक कोटे तरी सोमकांताशी झरा फुटे. जर असा वक्ता जर असेल ना, तुमच्या हृदयाला द्रवणारा, तुमच्यात निश्चित बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून निर्व्याज कथा पाहिजे, इथं व्यवहार नाही पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये बदल होतो. नाही तर आमचं कसं झालेलं आहे, ते महाराज नाही का, ते महाराज ते 80,000 रुपये घेतात, ते म्हणतात मी 85 घेतल्याशिवाय येत नसतो. तुम्ही म्हणतात त्यांनाच बोलवा पैसे देऊन, तुम्ही लय खोडीचे. तुम्ही एखादा साधक रोज गाठ्या वाढणारा त्याला नाही बोलवणार, तो रोज गाता वाचतो त्याला नाही बोलवणार, तो साधना करतो बिचाऱ्याला, त्याला बोलवा. जीवनात बदल झाला पाहिजे, संसारात बदल झाला पाहिजे, टाइमपास नको. तुला भारी म्हणतो एखादं गाणं, त्यालाच बोलवा. म्हणून संसार उद्ध्वस्त होत चाललेत. साधना महत्वाची. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती उतरवलंय त्याच्यासाठी ती नजर बनवा, नजर पाहण्याची. एक बाई होती मावल्यांनो, कथेमध्ये कसं पाहिलं पाहिजे हे मला सांगायचं की तिच्या मुलाने कृष्णाचा अभिनय केलं होतं शाळेमध्ये. त्याला पार्ट म्हणतो आपण. 5 वर्षाचा गोड मुलगा होता, गोरापान. आणि 500 महिला जशा तुम्ही बसल्यात ना, तशा त्या पाहण्यासाठी शाळेत गेलेले असतात. छान त्याला पितांबर घातलेला असतो, मोर मुकुट डोक्यावरती असतो, हातामध्ये बासरी असते
आणि तो मंचावर ते शिक्षक लोक बसलेले असतात. त्याला पाहिल्याबरोबर तिच्या आईच्या डोळ्यात खळखळ पाणी येतं. म्हणते बघ ना ग, माझं बाळ किती गोड दिसतंय, बघ ना. शेजारचीला काय म्हणते, हातामध्ये बासरी, बघ ना माझा लाला किती छान दिसतोय. ती तिच्या बाळाला पाहत असते. तिथे 499 महिला बसलेल्या असतात. त्या 499 महिलांची नजर पाहण्याची वेगळी आणि स्वतःच्या आईची बाळाला पाहण्याची नजर वेगळी. लक्षात घ्या, जसं तुम्ही तुमच्या बाळाला तिथं बघत होते ना, ती नजर ठेवून तुम्ही जर देवाला पाहिलं ना, तर देव तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव, देव तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही. ही नजर महत्वाची. अनेक वर्षापासून कृष्ण कथा आहे व तोच कृष्ण आहे, तीच टोपली आहे, तोच वसुदेव. त्या कथेमध्ये बसलेल्या असल्यानंतर माझा बाळ देव, जसं तुम्ही तुमच्या बाळाला पाहतात ना, तसं त्या कृष्णाला बघा एक दिवस. ती नजर झाली पाहिजे. मी कोण आहे? मी दुर्योधनासारखा आहे का कंसासारखा आहे? का मी पूतना मावशी आहे? माझे विचार कसे आहेत? प्रायश्चित करा, आंघोळ करा या प्रायश्चिताशी. ज्या दिवशी तुम्ही आसक्ततेमध्ये त्या देवाला पाहताना विसरून जाताना घरदार, नक्कीच देव तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही. देव नाही का हो, देव आहे, पण आम्हाला त्याला बोलावण्याची आणि पाहण्याची ताकद आमच्यामध्ये नाही, ती नजर नाही. माझ्या द्रौपदीने भर सभेत त्याला आवाज दिला. लक्षात घ्या, ते यावं लागलं. लक्षात घ्या, यावं लागलं. आमचंही संसारात तसंच होत असतं, आम्हाला नाही बोलवता येत. म्हणून भक्ती करत असताना टाइमपास नको करायचं, म्हणून करायची नको. गावामध्ये दरवर्षी सप्ताह करावा लागतो म्हणून करू नका. हे माझ्या देवाचा आहे, हे माझा सप्ताह आहे असं म्हणून जर केला, हे कोणाचं लग्न नाही, कोणा भावकीचा कार्यक्रम नाही, माझं म्हणून येता आलं पाहिजे. रोज प्रत्येकाने हा माझ्या देवाचा कार्यक्रम आहे. आम्ही शाळेत शिकत असताना आम्हाला एक पाठ होता, भारत माझा देश आहे. त्या कवीने स्वतःला प्रश्न केलेला आहे, भारत आपला देश न म्हणून माझा का म्हटलं असं? स्वतःच त्या पाठामध्ये प्रश्न केलेला आहे, कवीनेच उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ते म्हणतात, जर भारत आपला देश मी म्हटलं असतं तो सार्वजनिक झाला असता. बघा तुम्ही, ही आपली महामंडळाची बस असते, आपली का नाही? सरकारी शाळा आपली, कुठं थुकलं तरी चालतं, काही घाण पडली तरी चालतं, पण माझी गाडी साफ करे चांगली, माझा बंगला पडदे लावा, साफ करा, ती माझी आहे ना. म्हणून कवी म्हटला, जर मी आपला म्हणलं असतं तर भारतामध्ये स्वच्छता राहणार नाही, म्हणून भारत माझा देश म्हटलं. तसा हा सप्ताह ही कथा माझी म्हणून या, आपली नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे ती माझी. त्यावेळेस त्या देवाला अभिमान असतो. लक्षात घ्या. म्हणून जिथं कथा चालते ना, देव म्हणतात मी तिथेच रमतो, तिथेच संतुष्ट होतो. स्वतःच शास्त्र निरूपण केलेलं स्वतःच तो ऐकत असतो. लक्षात घ्या. सर्वत्र अवस्थान म्हटलेलं आहे, अवसर प्रसंगी जिथे त्या भगवंताची कथा चालते ना, जिथे सप्ताह चालतो ना, देव म्हणतात मी स्वतः तिथे माझं चिंतन, मी श्रवण करत असतो, मी स्वतः त्या ठिकाणी. पाठीची वासे असं म्हटलेलं आहे. जशी आपली पाठ असते आपल्याला दिसते का, पण 24 तास आपल्या सोबत असते, तसं देव म्हणतात मी दिसत नाही, पण मी सतत तुझ्या सोबत आहे. पण तेवढा भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. मुझे भक्ति जिथे नारदा मी उभाते, नारदा मी उभाते, नारदा मी उभाते, माझे भक्ति जिथे नारदा मी उभाते, नारदा मी उभाते.